श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आषाढी एकादशी म्हटले की मनात विठ्ठलाचे दर्शन, टाळ मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर आणि भक्तीचा महासागर उभा राहतो. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर गाठतात. पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, मी शरीराने चालतो आहे की मनानेही विठ्ठलकडे चाललो आहे? स्वामी समर्थ महाराज सांगतात, भक्ती ही केवळ पायांनी चालण्यात नसते, ती अंतःकरणाने परमेश्वराकडे झुकण्यात असते. जो मनापासून नाम घेतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस एकादशी असतो. नामात आहे शक्ती अपार, नामात दडले उद्धार. स्वामी म्हणती जपा अखंड, विठ्ठल करील जीवन सुंदर. अनेकांना वाटते की देवाकडे जाण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे दान किंवा कठीण तपश्चर्या आवश्यक आहे. पण संतांनी आणि स्वामी समर्थांनी पुन्हा पुन्हा एकच मार्ग दाखवला, नामस्मरण. नाम म्हणजे फक्त शब्द नाही, नाम म्हणजे देवाशी जोडणारा जीवन धागा. जेव्हा तुम्ही प्रेमाने श्री स्वामी समर्थ किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणता, तेव्हा मनातील भीती हळूहळू विरघळू लागते. जीवनात संकटे येणारच, कधी आर्थिक अडचण, कधी नात्यांमध्ये दुरावा, कधी आरोग्याची परीक्षा. पण या सर्वांमध्ये ज्याच्या ओठांवर नाम असते, त्याच्या मनात आशा जिवंत राहते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, संकटाला घाबरू नका, नामाला धरून राहा. संकट कायमचे नसते, पण नाम कायमचे असते. भक्तांनो, आज माणूस बाहेरून खूप श्रीमंत झाला आहे, पण मनाने गरीब होत चालला आहे. पैसा आहे, पण शांतता नाही. मित्र आहेत, पण विश्वास नाही. साधने आहेत, पण समाधान नाही. याचे कारण काय? कारण आपण देवाला विसरून जगाला धरून बसलो आहोत. जग बदलते, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण परमेश्वराची कृपा बदलत नाही. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते, उपवास फक्त अन्नाचा नसावा, वाईट विचारांचा, अहंकाराचा, मत्सराचा आणि द्वेषाचाही असावा. खरा उपवास तोच, जो रागापासून दूर ठेवतो, जो खोटेपणापासून दूर ठेवतो, जो स्वार्थापासून दूर ठेवतो, जो देवाजवळ नेतो. स्वामी समर्थ म्हणतात, देवाला फुलांपेक्षा निर्मळ मन प्रिय असते. म्हणूनच एकादशीच्या दिवशी फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणे पुरेसे नाही. आपल्या मनातील कटुता दूर करणे, एखाद्याला क्षमा करणे, गरजूला मदत करणे, ही सुद्धा खरी भक्ती आहे. एक छोटी गोष्ट ऐका. एका भक्ताने स्वामींना विचारले, महाराज, मी रोज पूजा करतो, पण मनाला शांती मिळत नाही. स्वामी म्हणाले, पूजा देवासाठी करतोस की लोकांना दाखवण्यासाठी? भक्त शांत झाला. स्वामी पुढे म्हणाले, जिथे देखावा संपतो, तिथे भक्ती सुरू होते. ही शिकवण आजही तितकीच खरी आहे. आज सोशल मीडियावर भक्ती दाखवणारे अनेक आहेत, पण एकांतात देवाशी बोलणारे किती? देवाला तुमच्या फोटोची गरज नाही, त्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे. हात जोडून उभा राहा, मन मात्र चरणी ठेवा. स्वामी म्हणती, भक्ती अशी, विठ्ठल स्वतः धावत येई. आषाढी वारीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे समानता. वारीत श्रीमंत गरीब, उच्च नीच, स्त्री पुरुष असा कोणताही भेद राहत नाही. सर्वजण एकाच नावाने ओळखले जातात, वारकरी. स्वामी समर्थांचाही संदेश हाच होता. प्रत्येक जीवात परमेश्वर आहे, कोणाचाही तिरस्कार करू नका. ज्या मनात दया असते, तिथे देवाचा वास असतो. ज्या घरात नामस्मरण असते, तिथे सुख शांती नांदते. ज्या आयुष्यात श्रद्धा असते, तिथे निराशा टिकत नाही. लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती पैसा आहे, हे देव पाहत नाही. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात, हेही तो पाहत नाही. तो फक्त एवढेच पाहतो, तुमचे मन किती निर्मळ आहे. म्हणून या आषाढी एकादशीला एक संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नाम घ्यायचे. कोणाचाही द्वेष करायचा नाही, खोटे बोलायचे नाही, गरजूला शक्य ती मदत करायची. आणि प्रत्येक संकटात विश्वास ठेवायचा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भावना जर मनात रुजली, तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. वारी चालते पंढरीची, वाट चालते अंतरीची, स्वामी नामाचा दीप जळू दे. हीच खरी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही, तर आत्म्याच्या जागृतीचा दिवस आहे. पंढरपूरची वारी म्हणजे फक्त एका गावापर्यंतचा प्रवास नाही, ती मनातून परमेश्वराकडे जाण्याची यात्रा आहे. दरवर्षी लाखो वारकरी डोक्यावर तुळशीची माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका आणि ओठांवर ज्ञानोबा, तुकोबा चा गजर घेत चालत असतात. ऊन असो, पाऊस असो किंवा वारा, त्यांची पावले थांबत नाहीत. कारण त्यांना वाटते की प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जात आहे. पण भक्तांनो, एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपणही आयुष्यात योग्य दिशेने चालतो आहोत का? स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो देवाकडे चालतो, त्याचा प्रत्येक दिवस वारी असतो. वारीची खरी सुरुवात पायांनी होत नाही, ती मनातून होते. ज्या दिवशी मनातून अहंकार, मत्सर, लोभ आणि द्वेष कमी होऊ लागतो, त्या दिवशी खरी वारी सुरू होते. पाऊल पाऊल विठ्ठल भेटे, नामामध्ये प्रेम फुले. स्वामी म्हणती, अंतरी पहा, देव तिथेच सदैव मिळे. वारकरी संप्रदाय आपल्याला 3 मोठे धडे देतो.
नम्रता, समता आणि सातत्य. वारीत कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरे असतात. आजच्या समाजाला यात शिकवणीची सर्वाधिक गरज आहे. आज माणूस जातीवरून, पैशावरून, पदावरून आणि अहंकारावरून भिंती उभ्या करतो. पण देवाजवळ अशा भिंती नसतात. स्वामी समर्थ महाराजांनीही कधी कोणामध्ये भेदभाव केला नाही. जो प्रेमाने आला, त्याला त्यांनी कृपा दिली. भक्तांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून समाजाला जागृत केले. आणि स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येक भक्ताला धैर्य दिले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त दिलासा नाही, तो जीवनाचा आधार आहे. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी ज्याच्या मनात श्रद्धा आहे, तो कोसळत नाही. एक वारकरी अनेक दिवस चालतो. त्याच्या पायांना फोड येतात, शरीर थकते, पण मन थकत नाही. का? कारण त्याच्या डोळ्यांसमोर विठ्ठल असतो. आपल्या आयुष्यातही असेच असते. ज्याच्या डोळ्यांसमोर ध्येय असते, तो संकटांना घाबरत नाही. स्वामी समर्थ सांगतात, ध्येय पवित्र असेल, तर मार्ग स्वतः तयार होतो. आज अनेकजण म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही. पण प्रश्न वेळेचा नाही, प्रश्न प्राधान्याचा आहे. मोबाईलसाठी तासनतास वेळ मिळतो, पण नामस्मरणासाठी 5 मिनिटे मिळत नाहीत. म्हणून मन अस्वस्थ राहते. मन शांत करण्यासाठी बाहेर धावण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, मनाला नामाची सवय लावा, मग शांतता तुमच्या मागे येईल. धन नसेल तरी चालेल, पण श्रद्धा कमी पडू नये. संकट कितीही मोठे असो, स्वामीवरील विश्वास ढळू नये. आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नव्हे. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग, कटू भाषेचा त्याग, अहंकाराचा त्याग, स्वार्थाचा त्याग. जो मन शुद्ध करतो, त्याच्यावर देवाची कृपा सहज होते. आज अनेक जण देवाकडे मागायला जातात. कोणी पैसा मागतो, कोणी नोकरी मागतो, कोणी आरोग्य मागतो. मागण्यात चुकीचे काही नाही, पण कधी देवाकडे असेही मागा, हे स्वामी, मला योग्य विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, संकटात धैर्य द्या, आणि तुमचे नाम कधीही विसरू देऊ नका. भक्तांनो, हीच खरी भक्ती आहे. जो फक्त सुखात देवाचे नाव घेतो, त्याची भक्ती अपुरी असते. जो दुःखातही म्हणतो, स्वामी, तुमची इच्छा हाच माझा मार्ग, तोच खरा भक्त. आषाढी वारी आपल्याला शिकवते, चालत राहा, थांबू नका, पडलात तर पुन्हा उभे राहा. कारण विठ्ठल वाट पाहत आहे. आणि स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर कृपाछाया धरून उभे आहेत. नाम घ्या प्रेमाने, चालत राहा धैर्याने, विठ्ठल भेटेल निश्चित. स्वामींच्या कृपाशक्तीने. लक्षात ठेवा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठेपणाची गरज नाही. निर्मळ मन, प्रामाणिक कर्म आणि अखंड नामस्मरण एवढेच पुरेसे आहे. आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर मनातील वाईट विचारांचा उपवास करण्याचा दिवस आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालतात, पण खरी वारी म्हणजे आपल्या मनाला परमेश्वराकडे नेणे होय. आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील अत्यंत महत्त्वाची परंपरा मानली जाते. सनातन अधिक 1. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, देव शोधण्यासाठी जगभर फिरू नका. तुमचे मन शुद्ध झाले, तर देव तुमच्या हृदयातच प्रकट होईल. अनेक लोक देवळात जातात, पण मनात द्वेष, मत्सर, अहंकार आणि स्वार्थ घेऊन जातात. अशा मनाने केलेली पूजा अपुरी ठरते. देवाला मोठे हार, मोठे नैवेद्य किंवा मोठी देणगी नको असते, त्याला निष्कपट भक्ती हवी असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्याविण नाही उद्धार, विठ्ठल नामच जीवनाचा आधार. स्वामी समर्थांचे जीवनही हेच शिकवते की, संकट आले तरी नाम सोडू नका, दुःख आले तरी श्रद्धा सोडू नका आणि यश आले तरी नम्रता सोडू नका. आज प्रत्येकजण सुख शोधत आहे. पण सुख पैशात नाही, पदात नाही, तर समाधानात आहे. ज्याच्या मनात समाधान आहे, तोच खरा श्रीमंत आहे. ज्याच्या मनात स्वामींचे नाम आहे, तो कधीच एकटा राहत नाही. लक्षात ठेवा, श्रद्धा जिथे असते, तिथे कृपा असते. कृपा जिथे असते, तिथे मार्ग असतो. आणि जिथे स्वामी असतात, तिथे अशक्यही शक्य होते. या आषाढी एकादशीला एक संकल्प करूया. दररोज स्वामींचे नामस्मरण करू. कोणाचाही द्वेष करणार नाही. गरजूंची मदत करू. आई वडिलांचा आदर करू. सत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेमाने जीवन जगू. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वचनात संपूर्ण जीवनाचे बळ दडलेले आहे. जेव्हा मन खचते, तेव्हा हे वचन आठवा. जेव्हा संकट येते, तेव्हा स्वामींचे नाव घ्या. जेव्हा यश मिळते, तेव्हा स्वामींचे आभार माना. चला, शेवटी सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला भक्ती, विवेक, संयम आणि सेवाभाव द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहो आणि आमचे जीवन तुमच्या चरणी अर्पण होवो.
आजच्या या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भक्तीचा आणखी एक गूढ अर्थ समजून घेऊया. अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी नेमके काय करावे? याचे उत्तर फार सोपे आहे, स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, जग बदलण्यापूर्वी स्वतःचे मन बदला. मन बदलले की जगही बदलल्यासारखे वाटेल. आपण रोज देवाकडे मागतो, संपत्ती द्या, आरोग्य द्या, यश द्या, सुख द्या. पण कधी आपण असे म्हणतो का, स्वामी, मला चांगले विचार द्या, संयम द्या, क्षमा करण्याची शक्ती द्या, अहंकारापासून दूर ठेवा. जो भक्त अशा गोष्टी मागतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. आषाढीची वारी आपल्याला एक मोठा संदेश देते. वारीमध्ये श्रीमंत गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेद राहत नाही. सर्वांच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल. विठ्ठल हेच तर खरे अध्यात्म आहे. जिथे भेद संपतो, तिथे देव प्रकट होतो. जीवनात काही लोक तुमचा अपमान करतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतील, पण त्यांच्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. स्वामी समर्थ जणू सांगतात, दुसऱ्यांच्या वागण्यावर तुमचा स्वभाव ठरवू नका. तुमच्या संस्कारांवर तुमचे जीवन उभे राहू द्या. लक्षात ठेवा, झाडाला दगड मारला तरी ते फळच देते. नदीला अडथळे आले तरी ती वाहतच राहते. सूर्याला ढग झाकतात, पण त्याचे तेज कमी होत नाही. तसेच तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमच्या भक्तीचे तेज कमी होऊ देऊ नका. कधी कधी परमेश्वर आपल्याला उशिरा देतो, कारण तो शिक्षा देत नसतो, तो आपल्याला अधिक सक्षम बनवत असतो. बीज जमिनीत पुरले जाते, अंधार सहन करते, पाऊस सहन करते, उन्हाची झळ सहन करते आणि मगच मोठा वृक्ष बनते. तसेच भक्तालाही परीक्षा द्याव्या लागतात, पण त्या परीक्षा त्याला तोडण्यासाठी नसतात, घडवण्यासाठी असतात. म्हणून संकटात एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या घरात नामस्मरण असते, त्या घरात सकारात्मकता असते. ज्या मनात श्रद्धा असते, त्या मनात भीती राहत नाही. ज्या जीवनात सेवा असते, त्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. या आषाढी एकादशीला असा संकल्प करूया, कोणालाही कटू शब्द बोलणार नाही. रोज काही वेळ नामस्मरणासाठी राखून ठेवू. आपल्या कर्मात प्रामाणिक राहू. गरजूंना मदत करू. प्रत्येक संकटात स्वामींवर विश्वास ठेवू. शेवटी सर्वांनी मनोभावे प्रार्थना करूया, हे श्री स्वामी समर्थ, आमच्या जीवनात भक्तीची ज्योत अखंड तेवत राहू द्या. आमच्या मनातील लोभ, क्रोध, मत्सर आणि अहंकार दूर करा. आम्हाला सत्य, प्रेम, दया आणि सेवाभावाने जगण्याची प्रेरणा द्या. तुमचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आमच्या प्रत्येक श्वासात जिवंत राहो. आतापर्यंत आपण भक्ती, श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण यांचा विचार केला. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया, स्वामींच्या भक्ताच्या जीवनात संकटे का येतात? अनेक जण मनात विचार करतात, मी रोज पूजा करतो, नामस्मरण करतो, उपवास करतो, तरी माझ्या जीवनात दुःख का आहे? या प्रश्नाचे उत्तर भक्तीच्या मार्गातच दडलेले आहे. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, संकट हे शिक्षा नसते, ते श्रद्धेची परीक्षा असते. जो परीक्षेत टिकतो, तोच कृपेचा अधिकारी ठरतो. सोन्याला तेज येण्यासाठी अग्नीत तापावे लागते. हिरा मौल्यवान होण्यासाठी त्याला अनेक घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे भक्तालाही जीवनात काही कठीण प्रसंग येतात, पण त्या प्रसंगात स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. लक्षात ठेवा, अनेकदा संकट आपल्याला खाली पाडण्यासाठी येत नाही, ते आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ आणण्यासाठी येते. जेव्हा माणूस सुखात असतो, तेव्हा तो अनेकदा देवाला विसरतो, पण दुःखात तो मनापासून हाक मारतो. म्हणून संकट हे भक्तीची खोली वाढवणारे साधनही ठरते. आषाढीची वारी आपल्याला हेच शिकवते. वारकरी उन्हाची तमा बाळगत नाही, पावसाची पर्वा करत नाही, पायाला फोड आले तरी चालणे थांबवत नाही. कारण त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असते, विठ्ठलाचे दर्शन. तसेच आपल्या जीवनातही ध्येय स्पष्ट असले पाहिजे, स्वामींची कृपा, चांगले कर्म आणि शुद्ध आचरण. आजच्या काळात लोक यश पटकन मिळवू इच्छितात, पण स्वामींचा मार्ग संयमाचा आहे. बीज पेरल्याबरोबर फळ मिळत नाही. योग्य वेळ, योग्य काळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यानंतरच पीक तयार होते. तसेच केलेल्या चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळीच मिळते. म्हणून कधीही असे म्हणू नका, माझी प्रार्थना ऐकली जात नाही. त्याऐवजी असे म्हणा, स्वामी, योग्य वेळ आल्यावर तुम्ही मला जे योग्य असेल तेच द्याल. हीच खरी शरणागती आहे. प्रिय भक्तांनो, राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष हे मनाचे शत्रू आहेत. उपवास करूनही जर मनात द्वेष ठेवला, तर उपवासाचे पुण्य कमी होते. पण प्रेम, क्षमा आणि दया मनात ठेवली, तर साधे नामस्मरणही महान तप बनते. म्हणून या आषाढी एकादशीला एक नवीन संकल्प करूया. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने करू. कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही. संकटात धैर्य सोडणार नाही. सुखात नम्रता सोडणार नाही.
प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करून करू. शेवटी मनोभावे प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आम्हाला संकटांपासून पळण्याची नव्हे, तर त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या. आमच्या अंतःकरणात भक्ती, विवेक आणि करुणेचा दीप सदैव प्रज्वलित राहू द्या. आमच्या प्रत्येक पावलाला तुमच्या कृपेचा स्पर्श लाभो आणि आमच्या ओठांवर अखंड तुमचे नाम राहो. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर मनातील वाईट विचारांचा त्याग करून भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव स्वीकारण्याचा दिवस आहे. पंढरीची वारी म्हणजे पायांनी चालण्याचा प्रवास नसून, अहंकारातून नम्रतेकडे, अस्थिरतेतून शांततेकडे आणि संसारातून परमेश्वराकडे जाण्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. स्वामी समर्थ जणू आपल्याला सांगतात, वारी पंढरीची करा, पण मनाची वारी माझ्याकडेही करा. पायांनी चालून विठ्ठल भेटेल, पण मनाने चाललात तर परमात्मा भेटेल. आज अनेक जण मंदिरात जातात, पूजा करतात, अभिषेक करतात, पण मनात मत्सर, राग, द्वेष आणि अहंकार ठेवतात. अशा भक्तीचा काय उपयोग? देवाला फुले नकोत, तर निर्मळ हृदय हवे आहे. देवाला महाग नैवेद्य नको, तर प्रेमाने अर्पण केलेला साधा घासही प्रिय असतो. वारकरी हजारो किलोमीटर चालतात, त्यांच्या पायांना फोड येतात, शरीर थाकते, पण त्यांच्या ओठांवर एकच गजर असतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हेच खरे भक्तीचे सामर्थ्य आहे. संकटे आली, अडचणी आल्या, तरी नाम सोडायचे नाही. जो नामाला धरून राहतो, त्याला स्वामी समर्थ कधीच एकटे सोडत नाहीत. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येकाला संकटे येतात. पण संकटे ही शिक्षा नसतात, ती श्रद्धेची परीक्षा असते. सोनं जसं अग्नीत तापल्यावर अधिक तेजस्वी होतं, तसाच भक्त संकटांतून अधिक परिपक्व होतो. स्वामी समर्थ सांगतात, संकटाला घाबरू नकोस. माझे नाम तुझे कवच आहे. श्रद्धा तुझी शक्ती आहे, आणि संयम तुझा विजय आहे. आषाढी एकादशीचा खरा उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे. मनातील अहंकाराचा उपवास करा, कटुवाणीचा उपवास करा, दुसऱ्याला दुःख देणाऱ्या विचारांचा उपवास करा. हाच उपवास देवाला सर्वाधिक प्रिय आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी देवाकडे फक्त मागायला जातो, की त्याचे आभार मानायलाही जातो? ज्याला प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद स्वामी म्हणता येते, त्याच्या जीवनात समाधानाचा झरा कधी आटत नाही. जीवनात पैसा, मान, सन्मान, संपत्ती हे सर्व क्षणभंगूर आहे. पण श्रद्धा, सेवा, प्रेम आणि नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे. ही संपत्ती जितकी वाटाल तितकी वाढते. म्हणून या आषाढी एकादशीला असा संकल्प करा, दररोज स्वामींचे नामस्मरण करीन. कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुःख देणार नाही. गरजूंना शक्य तितकी मदत करीन. प्रत्येक संकटात स्वामींवर विश्वास ठेवीन. यश आले तरी नम्र राहीन आणि अपयश आले तरी धैर्य सोडणार नाही. शेवटी एवढेच, पंढरीची वाट पावलांनी चालावी, पण स्वामींची वाट श्रद्धेने चालावी. विठ्ठल दर्शनाने डोळे पवित्र होतात, आणि स्वामींच्या नामाने संपूर्ण जीवन पवित्र होते. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, जो स्वतःसाठी जगतो तो संसार करतो, पण जो दुसऱ्यांसाठी जगतो तो माझा खरा भक्त असतो. वारीत लाखो लोक एकत्र चालतात. कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब, कोणी मोठ्या पदावर असतो, तर कोणी साधा शेतकरी. पण विठ्ठलाच्या दारी सर्व समान असतात. तिथे पद, पैसा, प्रतिष्ठा किंवा अहंकार यांना किंमत नसते, तिथे फक्त भक्तीला किंमत असते. हीच शिकवण स्वामी समर्थांनी आपल्या जीवनातून दिली. त्यांनी कधी कोणाचा भेदभाव केला नाही. जो श्रद्धेने त्यांच्या चरणी आला, त्याला त्यांनी कृपेची सावली दिली. आज समाजात माणूस माणसापासून दूर जात आहे, कारण प्रत्येकाला स्वतःचा विचार जास्त आहे. पण वारी शिकवते, मी नव्हे, आपण. वारकरी थकलेल्या भाविकाला पाणी देतो, भुकेल्याला अन्न देतो, पडलेल्याला हात देतो, कोणतेही प्रतिफळ न मागता सेवा करतो. हीच सेवा म्हणजे खरी पूजा आहे. स्वामी समर्थ सांगतात, मंदिरात मला शोधण्यापूर्वी दुःखी माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुस. तिथेच माझे दर्शन होईल. लक्षात ठेवा, देवाला फुलांचा हार अर्पण करण्यापेक्षा एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे अधिक मोठे पुण्य आहे. आज अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा कशी मिळेल? उत्तर सोपे आहे, जिथे नम्रता आहे, तिथे कृपा आहे. जिथे सेवा आहे, तिथे स्वामी आहेत. जिथे प्रेम आहे, तिथे परमेश्वर आहे. अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. भरलेले भांडे पुन्हा भरता येत नाही, पण रिकामे भांडे सहज भरते. तसेच अहंकारी मनात ज्ञान टिकत नाही, पण नम्र मनात कृपा सहज उतरते. म्हणून या आषाढी एकादशीच्या पवित्र काळात एक संकल्प करा. कोणालाही कमी लेखणार नाही. प्रत्येकाशी प्रेमाने बोलेन. शक्य तितकी निस्वार्थ सेवा करीन. प्रत्येक कामाची सुरुवात स्वामींच्या नामाने करीन. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ हे नाम सोडणार नाही. शेवटी एवढेच, वारी चालणारे पाय थकतात, पण भक्ती कधी थकत नाही. सेवा करणारे हात थकतात, पण स्वामींची कृपा कधी कमी होत नाही. ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ आहे,
त्याच्या जीवनात आशेचा दिवा सदैव प्रज्वलित राहतो. अनंतकोटी आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आपल्याला एक महान संदेश देतो. देवाकडे जाणारा मार्ग पायांनी नव्हे, तर श्रद्धा, प्रेम आणि नम्रतेने चालला जातो. पंढरीची वारी करणारा प्रत्येक वारकरी हेच शिकवतो की जीवनात कितीही दुःख आले तरी भगवंताचे नाम सोडायचे नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्या मुखी अखंड नाम आहे, त्याच्या जीवनात मी सदैव आहे. अनेक लोक विचारतात, स्वामी, आम्ही इतकी पूजा करतो, तरी मनाला समाधान का मिळत नाही? याचे कारण एकच आहे, पूजा हातांनी होते, पण भक्ती हृदयातून व्हायला हवी. देवाला फुलांपेक्षा निर्मळ मन अधिक प्रिय असते. आषाढी एकादशी आपल्याला उपवास शिकवते, पण केवळ अन्नाचा उपवास नव्हे. रागाचा उपवास करा, द्वेषाचा उपवास करा, अहंकाराचा उपवास करा, मत्सराचा उपवास करा. अशा उपवासाने मन शुद्ध होते आणि त्या शुद्ध मनात स्वामी समर्थांचा वास होतो. लक्षात ठेवा, जीवनात संकटे येणारच. पण संकटे ही शिक्षा नसतात, ती आपल्या श्रद्धेची परीक्षा असतात. वारकरी कितीही पाऊस पडो, ऊन असो किंवा थकवा असो, पंढरपूरची वाट सोडत नाही. त्याचप्रमाणे स्वामी भक्ताने परिस्थिती कितीही कठीण असली तरी नामस्मरण सोडू नये. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ सांत्वनाची वाक्ये नाहीत, हा भक्ताला दिलेला अभयाचा शब्द आहे. पण त्या शब्दावर विश्वास ठेवून कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे. फक्त चमत्काराची वाट पाहू नका. प्रामाणिक प्रयत्न करा आणि फळ स्वामींवर सोपवा. आज एक संकल्प करूया. दररोज स्वामींचे नाम घ्यायचे. कोणालाही दुःख देणार नाही. गरजूंना मदत करायची. आई वडिलांचा सन्मान करायचा. आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर अढळ विश्वास ठेवायचा. याच मार्गाने चालणारा प्रत्येक भक्त खऱ्या अर्थाने पंढरीची वारी करतो, कारण त्याच्या हृदयातच विठ्ठल आणि स्वामी समर्थ प्रकट होतात. चला, शेवटी सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना करूया. अखंड नाम तुझे ओठी राहू दे. श्रद्धेचा दीप अंतरी पेटू दे. संकटांच्या वादळात धैर्य दे स्वामी. आषाढी एकादशीचे पुण्य सदैव लाभू दे. मनुष्याला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तर तो त्याच्या स्वतःच्या मनात असतो. राग, लोभ, मत्सर, अहंकार आणि मोह हेच मनाला अशांत करतात. जो या विकारांवर विजय मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने विठ्ठलाचा आणि स्वामी समर्थांचा भक्त होतो. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, मन जिंकले तर जग जिंकले, मन हरले तर सर्व काही हरले. आज अनेकजण सुखाच्या शोधात धावत आहेत. पैसा, मान सन्मान, मोठे घर, गाडी, प्रतिष्ठा, हे सर्व मिळाले तरी मनाला शांती मिळेलच असे नाही. कारण खरी शांती बाहेर नसते, ती भगवंताच्या नामात असते. पंढरीच्या वारीत चालणारा वारकरी थकतो, पण थांबत नाही. कारण त्याच्या डोळ्यांसमोर विठ्ठलाचे दर्शन असते. त्याचप्रमाणे स्वामी भक्तानेही जीवनात कितीही अडचणी आल्या तरी ध्येय सोडू नये. प्रत्येक संकटात मनात एकच विश्वास ठेवावा. स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मला कोणाची भीती? आषाढी एकादशीचा खरा अर्थ केवळ उपवास नाही, तर आपल्या स्वभावातील दोषांचा त्याग करणे आहे. जर आजपासून आपण कटू बोलणे सोडले, खोटेपणा सोडला, दुसऱ्याचा हेवा करणे सोडले आणि प्रेमाने वागण्याचा संकल्प केला, तर हाच सर्वात मोठा एकादशीचा व्रत ठरेल. लक्षात ठेवा, देवाला मोठमोठ्या अर्पणांची गरज नसते. एका भुकेल्याला दिलेली भाकरी, दुःखी माणसाला दिलेला धीर, वृद्ध आई वडिलांची केलेली सेवा आणि निष्काम भावनेने केलेले कर्म, हेच भगवंताला सर्वाधिक प्रिय असते. स्वामी समर्थांचा संदेश आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसशील, तर माझी कृपा तुझ्यावर अखंड राहील. म्हणून या आषाढी एकादशीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया. प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करू. कोणाचाही द्वेष करणार नाही. गरजूंच्या मदतीसाठी सदैव तयार राहू. संकटात खचणार नाही. आणि प्रत्येक श्वासागणिक स्वामींचे स्मरण ठेवू. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने म्हणूया, नामात माझे जीवन फुलू दे. स्वामींच्या चरणी मन कायम राहू दे. विठ्ठल स्वामींची कृपा अखंड लाभू दे. प्रत्येक जन्मी भक्तीची वाट मिळू दे. शुद्ध मन हेच सर्वात मोठे मंदिर आहे, आणि निर्मळ भावना हीच सर्वात मोठी पूजा आहे. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की विठ्ठलाच्या दर्शनासाठी जशी वारी करावी लागते, तशीच आत्म्याच्या शुद्धीसाठी सतत साधना करावी लागते. केवळ एक दिवस उपवास करून जीवन बदलत नाही, पण एका दिवसाचा दृढ संकल्प संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. वारकरी हजारो किलोमीटर चालतात. त्यांच्या पायांना फोड येतात, उन्हाचा त्रास होतो, पावसात भिजावे लागते, तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. कारण त्यांचे लक्ष विठ्ठल असते. ज्याच्या जीवनाला ध्येय मिळते, त्याला संकटे अडवत नाहीत. आज आपण छोट्याशा अडचणीने खचतो. एखाद्याने वाईट बोलले तर मन दुखावते. एखादे काम यशस्वी झाले तर आपण प्रयत्न सोडतो. पण स्वामी समर्थ सांगतात, जो प्रत्येक अपयशातून शिकतो, त्यालाच यशाचा खरा अधिकार मिळतो. भक्ती म्हणजे केवळ टाळ मृदंग नव्हे. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे.
आई वडिलांची सेवा, गुरूंचा आदर, सत्याचा स्वीकार आणि गरजूंची मदत हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी एकादशीचा संदेश असा आहे की आपल्या घरात प्रेम वाढवा, मनात क्षमा वाढवा आणि ओठांवर नाम ठेवा. ज्या घरात रोज स्वामींचे नाम घेतले जाते, तेथे संकटे आली तरी आशेचा दिवा कधी विझत नाही. आज एक संकल्प करूया. रागापेक्षा प्रेम निवडू, स्वार्थापेक्षा सेवा निवडू, तक्रारींपेक्षा कृतज्ञता निवडू, भीतीपेक्षा स्वामींवरील विश्वास निवडू. लक्षात ठेवा, देवाला मोठ्या देणग्या नको असतात, त्याला मोठे हृदय हवे असते. गरिबाच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा, दुःखी माणसाला धीर देणारा आणि प्रत्येक जीवात परमेश्वर पाहणारा भक्तच स्वामी समर्थांना प्रिय असतो. शेवटी एवढेच. नामात शक्ती, सेवेत भक्ती, नम्रतेत खरी महानता. स्वामी समर्थांचा ध्यास जपा, त्यातच आहे जीवनाची सार्थकता. अनेकांना वाटते की देवाची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ, दान किंवा कठीण तपश्चर्या करावी लागते. परंतु संतांनी आणि स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक सोपा मार्ग दाखवला आहे: श्रद्धा, सबुरी आणि निस्वार्थ सेवा. स्वामी समर्थ महाराज नेहमीच भक्तांना धीर देत असत. त्यांचा संदेश होता, मन परमेश्वराकडे लावा, उरलेली काळजी परमेश्वर स्वतः घेईल. आषाढी एकादशी म्हणजे आत्मपरीक्षणाचा दिवस. आज आपण स्वतःला विचारूया, माझ्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले का? माझ्या वागण्याने कोणाला त्रास झाला का? मी कोणाला क्षमा केली का? मी कोणाचे भले केले का? जो स्वतःच्या चुका स्वीकारतो, तोच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर पुढे जातो. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत राहतात. त्यांच्या पावलांत थकवा असतो, पण मनात आनंद असतो. कारण त्यांना विश्वास असतो की प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक चांगले कर्म हे परमेश्वराकडे टाकलेले एक पाऊल आहे. स्वामी समर्थ सांगतात की संकटे ही शिक्षा नसतात, ती जीवनाची शिकवण असते. प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक श्रद्धावान बनवण्यासाठी येते. लक्षात ठेवा, ज्या घरात प्रेम असते, तेथे स्वामींचा वास असतो. ज्या मनात दया असते, तेथे विठ्ठलाचे दर्शन होते. ज्या जीवनात सेवा असते, तेथे कृपेचा वर्षाव होत असतो. म्हणून आजपासून एक नवीन संकल्प करूया. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करू. कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही. संकट आले तरी श्रद्धा सोडणार नाही. सुख आले तरी अहंकार बाळगणार नाही. प्रत्येक जीवात परमेश्वराचे रूप पाहण्याचा प्रयत्न करू. शेवटी एवढेच सांगतो, वारी ही पंढरपूरपर्यंतची असते, पण भक्ती ही जन्मोजन्मांची असते. नाम ओठांवर, प्रेम हृदयात, सेवा हातात आणि स्वामींवर विश्वास मनात असेल, तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीच ठरतो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना. हे स्वामी, आम्हाला धन नव्हे तर सद्बुद्धी द्या, वैभव नव्हे तर समाधान द्या, संकटे दूर करा किंवा ती सहन करण्याचे सामर्थ्य द्या. आमच्या ओठांवर अखंड तुमचे नाम आणि हृदयात अढळ श्रद्धा कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ.